आणि जीएसटी संदर्भातले तुमचे प्रश्न, शंका आणि या सगळ्याबद्दल 9 वाजता माझा विशेषमध्ये खास चर्चा असणार आहे, ती पाहायला विसरू नका. आता बातमी आहे पुण्यातून. PMPMLच्या विद्यार्थी वाहतूक सेवेच्या शुल्कवाढीच्या विरोधात शिवसेनेनं आज आंदोलन केलं. ज्या विद्यार्थ्यांना शुल्कवाढीचा फटका बसणार आहे त्या विद्यार्थ्यांना घेऊन शिवसेनेनं महापालिकेच्या मुख्य सभेबाहेर धरणं आंदोलन सुरू केलं. PMPMLचे अध्यक्ष तुकाराम मुंढे यांनी काही दिवसांपूर्वी ही दरवाढ केली आहे, ज्यामुळे शालेय विद्यार्थी जे तिकीट काढतात, PMPML बसने ते प्रवास करतात, त्याचा दर 65 रुपये प्रति किलोमीटरवरून आता 141 रुपये प्रति किलोमीटर इतका करण्यात आला आहे. मात्र मुंढे यांनी हा निर्णय महापालिकेला विश्वासात न घेता केल्याचा आरोप शिवसेनेचा आहे. दरम्यान महानगरपालिकेनं PMPMLचे थकीत पैसे न दिल्यानं तोट्यात गेलेल्या PMPMLसाठी दरवाढ करणं गरजेचं होतं, असं तुकाराम मुंढे यांचं म्हणणं आहे. दरवर्षीप्रमाणे महानगरपालिकेमार्फत विद्यार्थ्यांच्या पाससाठी जो है एक सबसिडी दिली जाते. यावर्षी सुद्धा ती बजेट फॉर केलेली आहे आणि ती सबसिडी उपलब्ध करून दिली जाणार आहे. मागच्या काही दिवसापूर्वी जो हा निर्णय घेण्यात आला PMPML मार्फत, याचा फॉर्मल कम्युनिकेशन आतापर्यंत महापालिकेला प्राप्त झालेलं नाही. त्यामुळे संचालक मंडळाला सुद्धा याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची तशी माहिती नाही आहे. आम्ही आज ह्या आंदोलनानंतर इनफॅक्ट आता PMPMLच्या सगळ्या अधिकाऱ्यांची बैठक बोलवली आहे आणि व्यवस्थापकीय संचालक जे आहेत त्यांच्याशी मी स्वतः चर्चा करणार आहे.